आगे देखो आप ठीक। तर आता आपल्याला आता क्रॉस कटिंग करायचं आहे। हे जे आहे आपलं क्रॉस कटिंग मध्ये येणार असं काटकोन आहे। तर याच्यासाठी बघा अशा प्रकारे कटिंग करावं लागेल। अशा प्रकारे क्रॉस कटिंग करावं लागेल। बघा अशा प्रकारे कट केलं तर अजून पण बाकी आहे पुढे कटिंग करायचं। जागेवरच कापून काढायचा। दाखव ते बघू शकतो जागेवरच काटकोन काढले त्याला बघूनच, कारण की इकडे तिकडे पुढे पाठीमागे व्हायला नको। बघू शकता तुम्ही आला का? आता वरचा पण काटकोन काढून ठेवलाय, वरी पण तसेच प्रकारे। आता इथून माप घ्यायचं, याच्या बरोबर ठेवायचं आणि ह्या इथूनच मार्किंग करायची। ह्या कॉर्नर ते त्या कॉर्नरला बरोबर असं क्रॉसमध्ये मारायचं। तर हा तुमचा काटकोन भेटून जातो। तर शक्यतो लोक काय करतात हे बघा अशा प्रकारे। आता ही आडवी पट्टी आली ना तर इथून कट करून आहे ना अशा प्रकारे जॉईंट मारतात, असा काटकोन करतात। तर हा काटकोन पण ठीक आहे, ज्याला काम जमत नाही ओके तर त्यांच्यासाठी ठीक आहे। ज्याला काम येतं परफेक्ट तो माणूस काय करणार त्याच्याबरोबर असा काटकोन करणार। हे जे आहे बरोबर, म्हणजे हे दोन्ही पट्ट्या आहेत, हे कॉर्नर हे जसं आता मी काटकोन काढले तर याचा ज्याला परफेक्ट काम येते तो बरोबर असा काटकोन काढून घेणार। नाही तर कुठे कुठे तुम्हाला याच्या काटकोनासाठी पण हे येतो कवर येतोय एवढा इथे पण, म्हणजे असं काटकोना जिथे आता कॉर्नर असेल अशा ठिकाणी कवर पण येतात, पण ते आता शक्यतो मी जास्त करून वापरत नाही। ज्याला यूज करायचं तो यूज करतो आणि ज्याला नाही करायचं तो नाही करत। आता मी माझ्या हिशोबाने करतो कसा काटकोन आला हा नक्की कमेंटमध्ये सांगा। आता एवढी वायरिंग घ्यायची, त्याच्यानंतर आपला बोर्ड फिटिंग करून घ्यायचा। तर पुढे व्हिडिओ बघत राहा, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला एकतर लाईक तुमच्याकडून ह्या व्हिडिओला लाईक झालीच पाहिजे। तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला कळेल की मी वायरिंग कशी काय केली। आता मी तुम्हाला बोर्ड जॉईन करायच्या टायमाला दाखवतो। हा बोर्ड जॉईन करायच्या टायमाला कुठून कसं काय करणार त्याचं कनेक्शन मी करून ठेवले, पण हा जॉईन करायच्या टायमाला मी दाखवणार। हा 12 स्विचचा बोर्ड आहे। तर इथं 2 बटन
खाली राहतील, 2 सॉकेट साईडला आणि वरी 5 बटन, 1 इंडिकेटर. अशा प्रकारे ह्याचा बोर्ड आहे. तर पूर्णपणे व्हिडिओ बघा, तुम्हाला पण कळेल की वायरिंग कशी करतात, पूर्ण कसं करतात. पूर्ण घरातली वायरिंग तुम्हाला घरच्या घरी पण तुम्ही हा व्हिडिओ बघून नीट करू शकता. आणि मी कुठली वायर कशी दिली हे पण तुम्हाला मी ह्याच्यामध्ये सांगणार आहे. ओके, तर पूर्णपणे व्हिडिओ बघत राहा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका या व्हिडिओला. लास्टपर्यंत बघितल्याशिवाय तुम्ही पण जाऊ नका. तर मित्रांनो, हे तुम्हाला 4 वायर लाल दिसतच असतील. 1 2 3, हे 3 झाल्या, हे 4. 4 पॉईंटचे 4 लाईट आहेत. आणि 2 एक बोर्डाला डायरेक्ट दिलेले न्यूट्रल आणि एक सर्वीकडे लोपिंग मारलेले. अशा 2 प्रकारच्या 2 न्यूट्रल आहेत. 1 2. आणि आता ही ग्रीन ही आर्थिंग. या आर्थिंग इथल्या बोर्डला, ह्या बोर्डासाठी बाकी सर्वीकडे टाकून घेतलेले. तर आता राहिला प्रश्न हे 2 वायर. तर हे 2.5चे आहेत, हे 1.5चे आहेत सगळ्या. आणि हे 2.5चे आहेत 2 वायर आहे, रेड आणि ब्लॅक. हे डायरेक्ट मीटरमधनं येणार आहे. तर मीटरमधून आल्याच्या नंतर तुमचे हे 12 स्विचचा एक बोर्ड आहे. तर त्याला मी अशा प्रकारे बनवलेलं आहे. तर बघू शकता 2 सॉकेट, 2 बटन. ओके, खाली 1 2 3 4 5 6 बटन टोटल. 1 रेग्युलेटर आणि 1 इंडिकेटर. इंडिकेटर कशासाठी, तर लाईट हाय का नाही का गेली ह्याच्यासाठी, हे बघण्यासाठी खास करून इंडिकेटर आहे. म्हणजे लाईट असली, काय झाला, काय कुठं प्रॉब्लेम झाला की इथून लाईट जाणार, बरोबर. तर मग हे इथे लाईट नसली तर लाईट कुठेच आतमध्ये नसणार रूममध्ये आपल्या. तर मग हे इंडिकेटर त्यासाठी बसवतात. आणि हा रेग्युलेटर फॅन कमी जास्त करा, ते तर तुम्हाला माहितीच आहे. आता बटन हे तुम्हाला सांगतो. आता हे 2 बटन आहेत, हे हॉलमधलेच आहेत. हॉल म्हणजे आपले 10 बाय 15ची रूम आहे समजून जा. त्याच्यामध्ये मी 2 बल्ब लावलेत, कारण की एक जरी गेला तर एक चालू राहील. अशा प्रकारे त्याला 2 पॉईंट दिलेत. आणि हा राहिला प्रश्न फॅन. त्याच्या बाजूला आहे रेग्युलेटर. आणि हा जो आहे लाचचा बाहेरचा, म्हणजे दरवाजासमोर जेव्हा बाहेरून आत येतो किंवा आतून बाहेर जावा, तर हे बाहेरचे काम करण्यासाठी याचा उपयोग. आणि हे 2 सॉकेटसाठी हे 2 बटन वेगवेगळे. आणि इंडिकेटरचं तुम्हाला माहितीच पडलं. तर अशा प्रकारे मी ह्याची तुम्हाला वायरिंग सांगणार आहे. वायरिंग सांगायचा प्रश्न हा आहे. तर आता हे मी सर्व कट केलं. तर मी आता याच्यामधनं चेक करणार फॅनची वायर कुठली आहे. हे बघा, ही फॅनची वायर आहे. त्याला गाठ मारतो मी. हे 3 लाईटीच्या वायर आहेत. 1 2 3, हे 3ही लाईटीच्या वायर आहेत. आणि ही फॅनची गाठ मारलेली लाईटी फॅनची. आणि हे 3 लाईटीचे आहेत. ओके. आणि हे सगळ्या ब्लॅकवर 3ही पण ब्लॅक एकत्र करणार आहे. आणि ही मेन या बटनामध्ये देणार आहे. हे कुठेतरी एक कोणत्याही 5 बटनापैकी 6 बटनापैकी एकात जॉईन करणार आहे. तर याचा करंट बघा कसा आलाय. इंडिकेटर आणि हा त्याच्या बाजूला बटन असा पूर्ण होऊन परत मी याला दिला आहे. इथून परत इकडे दिलं ह्या 2 बटनाला. हे बघा, हे दिसतंय का, ही ग्रीन वायर दिसते का. ही ग्रीन वायर अशी आली की 3 बटना दिली. आणि परत तिथूनच ग्रीन वायर ह्या 2 बटना दिल्या. अशा प्रकारे हे इथून सप्लाय गेलं मेन फेस. आणि परत त्याच्यानंतर बटनातनं हे 2 सॉकेट आहेत. ते त्याच्यावरच्या साईडनं ते लेफ्ट साईडला इथं लिहिलेलं आहे. लेफ्ट म्हणजे फेस, एन म्हणजे न्यूट्रल तर माहितीच आहे तुम्हाला. तर अशा प्रकारे त्याची वायरिंग आहे, बघून घ्या. आणि हे 2 वायरिंग तर न्यूट्रल एनला एन जॉईन करायची, एलला फक्त हे तुम्हाला बटनातनं पेज द्यायचे. आता 6 एम्पियरचा असो 16 एम्पियरचा असो, तर ते वायरिंग बरोबर करायची. आणि नाहीतर मग काय होतं, तर तुमचं TV फ्रीज जे काय लावणार, आता समजा ते तुम्ही 6 एम्पियरला सध्या यूज करू शकता, असं नाही की नाही. जर तुमची वायरिंग उलटी सुलटी असेल तर काही वायरमॅन काय करतात, इथून डायरेक्ट आता ही न्यूट्रल जे आहे ना इथं जॉईन करतात जवळजवळ, म्हणजे त्यांना पण बरं पडेल. त्या हिशोबाने जॉईन करून तसंच काम तर होतं आपलं. थोड्या दिवस काम चालणार, पण काही दिवसांनी 5-6 महिन्याच्या आतमध्ये 4 महिन्याच्या आतमध्ये
ते मग जळण्याची शक्यता असते, कारण की त्यांचं जे 3 पिनचं सिस्टम असतं, जे आता फ्रीज आहे त्याचं 3 पिनचं सिस्टम असतं, ते काय होतं ते उलटा सुलटा होऊन जातं ना, मग त्याचा करंट उलटा सुलटा होतं, जेवढी पॉवर पाहिजे तेवढी तो खिचत नाही. मग त्याच्यासाठी काय होतं, सॉकेट किंवा फ्रीजला हे जळण्याची शक्यता राहते. त्यासाठी आपल्या ज्या पद्धतीने इथं वायरिंग दिलेलं आहे त्या पद्धतीनं वायरिंग करायची. तर आता तुम्हाला बऱ्यापैकी चांगलं कळालं असेल, तर मी आता बोर्ड फिटिंग करून घेतो. बोर्ड फिटिंग झालं तुम्हाला पूर्णपणे याची वायरिंग कशी जॉईन केली ते पूर्णपणे दाखवतो. ओके, बघत राहा पुढे व्हिडिओ. मित्रांनो, स्टार्टिंग तर आपण काय करू, 2.5चं वायरिंग सुरू करू. ही 2.5ची वायर आहे, मेन वायर, जी डायरेक्ट आपण बटनला देणार आहे. सर्व तिथून चालू होणार आहे. ही मेन वायर आहे 2.5ची. ही आपण बाहेर घेतलेली आहे का, की हे मीटरमध्ये जाणार आहे ना. आता राहिली ब्लॅक. आता ही ब्लॅक म्हणून तुम्हाला मग 3 दाखवलं, त्याची लुपिंग इथं मारली. हे बघा, ही बाहेरची आणि हे त्याची लुपिंग इथं मारली, एकाला घेऊन आलं खाली. अशा प्रकारे आता ही टू 2.5ची आणि ही 1.5ची आणि ही आपल्या बोर्डाची मोटर. तर मित्रांनो, याच्यामध्ये माझं पण काही चुकत असेल तर कोणीही वायरमॅन असेल तर त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा, भावा तुझे असं ही चुकी होती. आणि आता हे जे मी कनेक्शन करतोय ते बाहेर जॉईन नाही केलेलं, ते हे बघा. आता तुम्ही म्हणसाल बाहेर तर जॉईन तर डायरेक्ट चालू लाईनला पकडतो. चालू लाईनला नाही पकडलेलं, चालू लाईनला पण करतो कधी कधी काम, जेव्हा गरज असेल तेव्हा, जास्तच गरज असेल तेव्हा करतोच मी. हे बघा, तिने एकच लूप मारली. ब्लॅक आहे, फक्त रेड वायर आहेत जॉईन नाही करायची, जेणेकरून 2 पॉईंट असतात ना, रेड आणि ब्लॅक, तर ते वेगवेगळेच पाहिजे शक्यतो. फक्त ब्लॅक एकत्र केली तरी चालेल. हे बघा, अशा प्रकारे. आता तुम्ही याला इन्सुलेशन टेप मारू शकता. जास्त पण नाही ठेवायची बाहेर, पूर्णपणे व्यवस्थित अशा प्रकारे टेप मारून घ्यायचा आणि एका साईडला कॉर्नरला सोडायची. ही पिवळी कलरची आहे, थोडी वायर शॉर्ट पडलेली म्हणून कलर दुसरा यूज केलेला आहे. पिवळा कलर आहे तो आपल्याला लाच लागायचं बाहेर. तुम्ही याला बाहेर इकडच्या लास्ट बटनाला फिटिंग करू शकता राईट साईडला. तर 3 वायर मी शिवून घेतल्या, 3 वायर बल्बाचे आहेत. जरी याच्यामध्ये उलटं सुलटं झालं असेल, तुम्हाला वायरिंग कळालं नसेल, तर तुम्ही तशा प्रकारे बटनावर आहेत ते डायरेक्ट करू शकता. आता तुम्हाला सांगतो एक उदाहरणार्थ, समजा आपण इथून डायरेक्टचा एक बोर्ड बनवलेला आहे तिकडे, तर चुकून बटनावर गेला तर त्याला तुम्ही डायरेक्ट करायचा आणि त्याला बटनावर करायचं. आणि शक्यतो
चेक करण्यासाठी 2 स्क्रू टाईट करायचं. जेव्हा वाटलं की आपला बोर्ड पूर्ण फायनल आहे तेव्हा मग ह्याचे 4 स्क्रू लावून घ्यायचे. आता ही मला माहिती आहे ही डायरेक्ट आहे, मी याला डायरेक्टला यूज करतो. आता राहिला प्रश्न फॅनचा. आता फॅनसाठी काय करू आपण, फॅनची एक वायर बटनामध्ये जाईल आणि एक रेग्युलेटरचे 2 वायर असतात बरोबर, आणि फॅनच्या 2 असे बरोबर 4 वायर होतात. पण ते काही लोक कन्फ्यूज होतात. तर हे काम मी पण असं बघून शिकलो यूट्यूबला. तुम्ही पण ज्या प्रकारे मी काम करतो त्या प्रकारे तुम्ही पण करून तुम्ही सध्या तुमच्या घरचं काम करू शकता, ते पण फ्रीमध्ये. हे बघा फॅनची मी गाठ मारलेली, त्याला मी टेप लावला, जॉईन केला तशी. त्याला जास्त टेप नाही लावला तरी चालेल. 4 वायरी असतात, तर 2 रेग्युलेटरच्या 2 फॅनच्या. तर एक तर लूपिंग ब्लॅकमध्येच मारायची, दुसरी लूपिंग नाही मारायची, ती बटनामध्ये टाकायची. आता तुम्ही सर्वच जॉईन करत येणार तर ते जळून जाणार. तर एक वायर बोर्डात आणायची आणि बोर्डातली 2 रेग्युलेटरची वायर आहे ते बटन लावायची, आणि एक रेग्युलेटरची 2 वायर असतात, एक बटनामध्ये आणि एक जी आलेली वायर आहे त्याला जॉईन करायची, जशी की मी जॉईन केली. तर आता बघू शकता पूर्णपणे माझा बोर्ड रेडी झालेला आहे. हे बघा, आता मी याला चेक करणार उद्देशाला कसं काय चालू होतं कसं नाही, आणि लास्टला हे जॉईन करणार. तर हे अशा प्रकारे वायरिंग करायचे. मी आता पूर्णपणे बोर्ड नाही जॉईन करणार, कारण की अजून माझं थोडंसं काम बाकी आहे. तर अशा प्रकारे ही बोर्ड तयार झाला. या अर्थिंगचे आहे ते वरच्या साईडला इथून एक एक्स्ट्रा वायर घेऊन इथे जॉईन करणार. तर अशा प्रकारे वायरिंग केली जाते, हाऊस वायरिंग. ओके. तर मित्रांनो अजून पण तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे मी, असं फिरून दाखवते मी एक वेळेस. तर अशा प्रकारे आता मी पूर्णपणे वायरिंग फिटिंग केलेली आहे पट्ट्या वगैरे मारून. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी वायरिंग फिटिंग केलेली आहे. तर माझं पूर्णपणे 80% काम झालेलं आहे. तर आता उद्याच्याला मी उन्हाळ्याला चेक करणार. आता टाईम भरपूर झालेला आहे. तर बघू शकता अशा प्रकारे पट्ट्या मारून मी पूर्णपणे एका रूमची वायरिंग फिटिंग केलेली आहे. हे बघा वरी अशा प्रकारे पट्ट्या मारल्यात की वरी चॅनल आहे ना, तर ॲडजस्टमेंट पट्टी आणि इथून अशी घेतलेली आहे. हे टी व्हीसाठी आहे. तर मित्रांनो आता जेवढं काम झालेलं आहे मी तेवढं तुम्हाला व्हिडिओ दाखवला आहे, आणि पुढे अजून बाकी आहे की पूर्ण चालू झाल्याच्यानंतर मी तुम्हाला एक एक पॉईंट सर्व चालू करून दाखवणार आहे. आणि तर मित्रांनो पूर्णपणे आपलं काम झालेलं आहे वायरिंगचं. तर मी पहिले तुम्हाला मीटरपासून दाखवतो कसं काय सिस्टम केलेली आहे. हे बघा डबल NC बसवलेले 32 एम्पियरची, आणि हा बाहेरचा पॉईंट म्हणजे बाहेरचा बल्ब. तर हे ग्रीनच्या जागी मी पिवळा कलर टाकलेला आहे आर्थिंगसाठी. आता हा नंतर कधी यांना गरज लागली तर हे आर्थिंग करून घेतील. बाकी सर्व वायरिंग करून टाकलेले बघू शकता, आणि सर्व कनेक्शन चालू आहे. हे बघून घ्या. पहिला हा बोर्ड फ्रंट बोर्ड ही लाईट बंद झाली. पहिला पॉईंट, दुसरा पॉईंट हे बघा चालू. आणि हा आहे फॅनचा, हा आहे बाहेरचा बल्बाचा, आणि इंडिकेटर तुम्हाला लाईट चालू आहे का नाही बंद करण्यासाठी, म्हणजे बघण्यासाठी गेली का आहे, काय प्रॉब्लेम झाल्याच्यानंतर तुम्हाला कळून जाईल इथे. आणि हे 2 सॉकेटचे बटन.
तर आता फिनिशिंग बघून घ्या. हे बघा, तर चॅनलच्या आतून घेतलेलं, इकडे गॅप होता आणि तिकडे गॅप नाही, तिकडे बाहेर आलेलं, मग तिथे थोडासा खड्डा करून तिथून वायर घेतलेले आणि परत इथून पण चॅनल होतं, इथून पण परत तसंच काटकोनात पट्टी मारून परत अशा प्रकारे वरी ॲडजस्टमेंट पट्टी मारलेली. हे बघा, हे जर्मनचे आहे, तर तुम्ही जसं पाहिजे तसं त्याला ॲडजस्टमेंट करू शकता त्या पोझिशनने. आणि इथे हा फॅनचा पॉईंट सोडलेला आहे. इथे जेव्हा फॅन लावणार तेव्हा ते रेग्युलेटरवर कमी जास्त होऊन जाईल. आणि हा टी व्हीचा बोर्ड तुम्हाला चालू पण करून दाखवतो सर्व सॉकेट. ओके, आहे बघा, तुम्हाला चेक करून दाखवतो 2 मिनिटं. आली लाईट, इकडे नाही, इकडे न्यूट्रल आहे, इकडे फेस आहे. आता इकडे पण बघा, तर अशा प्रकारे आपली वायरिंग आहे. कशी फिनिशिंग आहे ती नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि हा फ्रीजसाठी बोर्ड, बरं, इथून पण परत बाथरूममध्ये गेलेले आणि इथून परत किचनमध्ये. हा किचनचा बोर्ड. इथं सिस्टम कसे केलेले हे पण तुम्हाला दाखवतो. हे दोन्ही सॉकेटचं NCB बसवले, 32 एम्पियरचीच आहे. हे बघा, हाय करंट. आता दोन्हीला खाली करतो. हे बघा, नाही. आणि हे बल्बाचं, इकडच्या बल्बाचं, हे बघा, तर इथून आता परत तुम्हाला इकडे एक पॉईंट सोडला आहे, जेणेकरून हे किचन आहे, ते किचनमध्ये तुम्हाला ॲडजस्ट फॅन लावण्यासाठी हे 2 वायर इथे सोडलेत. तर जेव्हा ॲडजस्ट फॅन येईल तेव्हा त्याची पिन कटिंग करून तुम्हाला इथे जॉईन करायचे. अशाच प्रकारे परत एक बाथरूममध्ये पण असं पॉईंट दिलेलं आहे. इथे आहे, बघितलं, अशा प्रकारे काम केलेलं आहे. इथून पण सेम तेच सिस्टम. हे बघा, तर तुमच्यासाठीच खास हा व्हिडिओ पोस्ट करतो बघण्यासाठी, की जेणेकरून तुमच्या पण घरात अशा प्रकारे वायरिंग व्हावी, बरोबर ना. तर जिथल्या तिथे तुमचं पॉईंट यावं त्यासाठी. आणि रूम पण बघू शकता तुम्ही कशी आहे, त्यानुसारच मी पॉईंट दिल्यात. हे 2 पॉईंट देण्याचं कारण काय आहे, की जेणेकरून एक बल्ब खराब झाला तर दुसरा बल्ब लावू शकतो. आणि एक 0 बल्ब आणि एक आपला रेग्युलर बल्ब, अशा प्रकारे 2 बल्ब देऊन टाकायचे. एक घर जरी असलं तर 2 कनेक्शन हॉलमध्ये देणे गरजेचं आहे, कारण की एक खराब झाला तर एक यूज करू शकतो. आणि हा तुमचा फॅनसाठी सिस्टम सोडलेला आहे आणि टी व्हीसाठी इकडे. आता जसं रूम असेल त्यानुसारच हे ॲडजस्टमेंट करावं लागतं सर्व गोष्टी. ओके, पूर्णपणे मी तुम्हाला वायरिंगचं काम दाखवलं आहे. तर कसं वाटली वायरिंगची फिटिंग, हाऊस वायरिंगची फिटिंग, नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. माझं काम वगैरे सर्व झालेलं आहे, मी बॅग वगैरे भरून ठेवली, बघायचे पेमेंट वगैरे माझं झालं. ओके, हे आपलं सर्व सामान आहे. 1 2 3 हे छोटी एक बॅग, 4 ड्रिल मशीन आणि हे स्टूल. लास्टच्या जायच्या टायमाला मस्त गोड गोड चाय दिला होता. हे बघा. आता व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला दाखवण्यास काय चुकलं असेल तर क्षमा करा. जेणेकरून माझी काही चुकी असेल तर तुमच्याकडून सुधारण्याचा प्रयत्न करेल मी. तुम्ही कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि पूर्णपणे पॉईंट चालू करून दिलेत. त्या प्रकारे मी कामं करतो, त्या प्रकारे मला कामं पण भेटत जातात. त्या प्रकारे मी तुम्हाला व्हिडिओ पण दाखवत जाईल. जसं मला जॉब भेटेल, ज्या प्रकारे आता समजा प्लंबिंगचा असेल, वायरिंगचा असेल, पडदा फिटिंग असेल, जे जॉब येईल, हार्डवेअरमधनं कॉल येईल, त्यानुसार मी तुम्हाला काम दाखवत जाईल. बॅनर फिटिंग म्हणजे बॅनरचं पेस्टिंग वगैरे करत असतो. सगळ्या काही गोष्टी जसं मला येतील तसं मी तुमच्या पोस्टवर शेअर करण्याचा प्रयत्न करेन.
तर त्यासाठीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. ती थोडं बोलण्यामध्ये पण आपली बोबडी वगैरे वळते आणि शक्यतो जास्त इंग्लिश कळत नसल्यामुळे मी तुम्हाला मराठीमध्ये जास्तीत जास्त ब्लॉग दाखवतो. ओके, तर बाय बाय.